विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव महेश पुळेगावे आणि आज आपण 11वी हिस्ट्री ओल्ड स्टेट बोर्डमधनं महाराष्ट्रातील समाजसुधारक याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर बघा, आपण सुरुवात करूया. पहिले इथे जगन्नाथ शंकर शेट यांच्याविषयी दिलेलं आहे. तर बघा, इथं खूप कमी माहिती त्यांनी दिलेली आहे 11वी स्टेट बोर्डमध्ये. तर एवढी आपल्या एक्झामसाठी पुरेसी नाही आहे. तर यामध्ये मी त्यांच्याविषयीची जी माहिती आहे ती माहिती मी ॲड केली आहे. तर तुम्ही राईट डाऊन करू शकता ती माहिती. तर बघा, आणि ती इयर वाईज मी तुम्हाला सांगेन, जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही आणि एक्झाममध्ये तुम्हाला मार्क्स एक्झाममधले तुमचा जाता कामा नये. तर बघा, जगन्नाथ शंकर शेट. तर बघा, यांच्याविषयी सांगायचं झालं तर यांचं खूप मोलाचं योगदान आहे. तर त्यामध्ये योगदान हे शैक्षणिक कार्यामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये असेल आणि बाकीही इन्फ्रास्ट्रक्चर च्या डेव्हलपमेंटसाठी किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी ज्या काही त्यांनी प्रयत्न केलेले आहेत किंवा त्यांनी विकास घडवून आणलेला आहे, त्याबद्दल त्यांचं योगदान हे खूप मोलाचं आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर बघा, इथे मुंबई ही महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक व आर्थिक राजधानी आहे. तर यामध्ये इथे क्वेश्चन येतो मित्रांनो सरळ सेवेला, मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, हे जवळपास सर्वांनाच नोन असतं. त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकर यांना ओळखले जाते. तर बघा, इथे क्वेश्चन्स फ्रेम होतो. मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट यांना ओळखलं जातं. तर बघा, यांच्याविषयी आपण पाहूया. तर त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी मुंबई येथे झाला. ते व्यवसायासाठी मुंबईत आले होते. ते मूळतः ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील रहिवासी होते आणि त्यांचं मूळ आडनाव हे मुरकुटे होते. तर यांच्या पूर्वीही 18व्या शतकामध्ये कोकणामधून त्यांचे पूर्वज बाबुलशेठ मुरकुटे हे मुंबईत आले होते आणि मुंबईच्या आघाडीच्या व्यापारामध्ये त्यांची गणना होत असे. तर बघा, नानांच्या वडिलांच्या विषयी पाहूया. तर नानांच्या वडिलांचं नाव हे शंकर शेठजी होते. तर ते ईस्ट इंडिया कंपनीमध्ये होते आणि इंग्रजांचे सावकार पण होते. तर बघा, तर 1800 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 18 लाख रुपयांच्या घरात होती असं म्हटलं जातं. तर बघा, यांच्याविषयी आहे. तर नानांचं उर्फ जगन्नाथ शंकर शेट हे 3 भाषामध्ये ते प्रगत होते. मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेत ते प्रगत होते. त्यांनी आपल्या श्रीमंतीचा व विद्वतेचा वापर समाज सुधारण्यासाठी केला. बघा, महान पर्सनॅलिटी आहे ही. त्यांनी आपल्या श्रीमंतीचा व विद्वतेचा वापर समाज सुधारण्यासाठी केला. जनकल्याणाच्या विविध योजनाही त्यांनी राबवल्या होत्या. व्यापारामुळे इंग्रज अधिकारी वर्गामध्ये त्यांचा दबदबा होता. व्यापारामुळे. तर बघा, याविषयी अजून पाहूया. आता इथे त्यांचं शैक्षणिक कार्य दिलेलं आहे. तर शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही हे ओळखून एल्फिन्स्टन यांच्या मदतीने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली होती. तर बघा, एल्फिन्स्टन हे मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते त्यावेळेस. तर त्यांच्या मदतीने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी त्यांनी स्थापन केली होती. तर आता चला पाहूया बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीबद्दल. तर 1822 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली होती. तर या सोसायटीने मुंबई व मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या होत्या. तर जगन्नाथ शंकर शेट यांच्या शैक्षणिक कार्यात कोणी सहकार्य केलं होतं? तर पहा, 2 पर्सनॅलिटी आहेत, सदाशिवराव छत्रे आणि बाळशास्त्री जांभेकर. या दोघांची नावे तुम्ही लक्षात ठेवा. पुढे पाहूया. तर यामध्ये एक आहे, 1823 साली तुम्ही राईट डाऊन करू शकता. तर सती प्रथेला ज्यावेळेस विरोध होत होता, सतीच्या अमानुष प्रथेविरोधातही नानांनी आपला विरोध नोंदविला होता. तर बघा, सतीबंदीसाठी 1823 साली ब्रिटिश पार्लमेंटकडे जो अर्ज करण्यात आला होता, त्यावर राजा राममोहन राय आणि जगन्नाथ शंकर शेट
यांच्या प्रमुख सह्या होत्या. यावरती क्वेश्चन आयोगाने फ्रेम केलेला आहे मित्रांनो. तर सतीबंदीसाठी जे ब्रिटिश पार्लमेंटकडे जो अर्ज गेला होता 1823 साली, तर त्या अर्जावरती दोघांनी सही केल्या होत्या. एक राजा राममोहन राय आणि मुंबईतून जगन्नाथ शंकर शेठ या दोघांच्या सह्या होत्या मित्रांनो. तर बघा अजून एक पर्सनॅलिटी होती सती प्रथा बंद करण्यासाठी त्या अर्जावरील सह्या. बंगाल प्रांतामधून राजा राममोहन राय होते, मद्रास प्रांतामधून अय्यर होते आणि मुंबई प्रांतातून जगन्नाथ शंकर शेट्टी होते. हे 3 पर्सनॅलिटी तुम्ही लक्षात असू द्या. तर बघा आता 1824 साली काय झालं पाहूया. तर 1824 मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूलची स्थापना करण्यात आलेली होती. एल्फिन्स्टन आणि त्या एल्फिन्स्टन हायस्कूल स्थापनेमध्ये नानांचा सहभाग होता आणि त्याचंच रूपांतर त्या एल्फिन्स्टन हायस्कूलचे रूपांतर 1834 मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये झाले होते. 1834 मध्ये. तर त्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाबद्दल पाहूया. तर त्यामध्ये 2 पर्सनॅलिट्या होत्या. पहिल्या दादाभाई नौरोजी आणि दुसरी पर्सनॅलिटी होती न्यायमूर्ती रानडे. यांसारख्या विद्वानांची पहिली पिढी त्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून तयार झाली होती. तर एल्फिन्स्टन कॉलेजवर नानांचे खूप बरेच उपकार होते असं म्हटलं जातं. तर बघा आणि बरेच उपकार होते. अजून एक घटना घडली होती 1837 मध्ये. तर बघा तर ते 1837 बद्दल पाहूया. विठ्ठलाच्या मूर्तीची विटंबना केल्यामुळे 1837 साली भिवंडी येथे हिंदू मुस्लिम दंगल झाली होती आणि त्यावरती हिंदूच्या विरोधात निकाल दिला होता न्यायालयाने. तर बघा मग ते हिंदू लोक नाना जगन्नाथ शंकर शेट्टी यांच्याकडे गेले होते. तर त्यांनी मुंबई प्रांताचे गव्हर्नर त्यावेळेस रॉबर्ट सिरपी होते. तर त्यांची भेट घेतली आणि त्या खटल्याची फेरतपासणी करावयास त्यांना भाग पाडले. तर बघा न्यायालयाने दंगलखोरांना कडक शिक्षा सुनावली व हिंदू लोकांना न्याय मिळवून दिला. याबाबत त्यांची प्रशंसा केली जाते. त्यामुळे लोक त्यांना खूप मानत होते. तर बघा पुढली घटना आहे आता एक सोसायटी स्थापन केली होती 1845 रोजी. हे इयर्स तुम्ही राईट डाऊन करू शकता आणि त्याबद्दलची माहिती तुम्ही लिहून घेऊ शकता. तर बघा 1845 मध्ये इथे दिलेलं आहे बघा. 1845 मध्ये स्टुडंट लिटररी सोसायटी या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत केली होती. तर बघा यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. आर्थिक मदत कोणत्या सोसायटीला केली होती? तर स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. तर याबद्दल पाहूया. तर स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना 1845 साली करण्यात आलेली होती. तर ती मुंबईत स्थापना करण्यात आलेली होती. तर यामध्ये कोण कोण सहभागी होते बघा. दादाभाई नौरोजी, दुसरे व्यक्ती होते भाऊदाजी लाड व वीणा मंडलिक म्हणजे विश्वनाथ नारायण मंडलिक. ही 3 पर्सनॅलिटी यामध्ये सहभागी होत्या. तर पुढे जाऊया. स्त्री शिक्षणाबद्दल नानांना फार आस्था होती. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. राहत्या घरी सुरू केली. पुढे त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केले. बघा एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केले. ते मी आत्ता सांगितलेलं आहे. एल्फिन्स्टन कॉलेजचं पुन्हा एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये तेच रूपांतर एल्फिन्स्टन हायस्कूलचं एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये रूपांतर करण्यात आलं. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर बघा सरकारने मुंबई इलाक्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केली. तर बघा बोर्ड ऑफ एज्युकेशनचे 1840चे सदस्यत्व मुंबई इलाक्यातील नानांना मिळालं होतं. तर त्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचंच रूपांतर 1856 मध्ये शिक्षण खात्यात त्याचं रूपांतर झालं होतं. मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्यही नाना होते. तर बघा 1843 साली पाहू. 1843 साली काय झालं. तर 1843 साली जगन्नाथ शेठ व जमशेदजी जिजूबाई यांनी 1843 साली ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनीची स्थापना केली होती. ग्रेट ईस्टर्न रेल्वे यावरती क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो. ग्रेट ईस्टर्न रेल्वे 1843 साली जगन्नाथ शेठ व जमशेदजी जिजूबाई
आणि 16 एप्रिल 1853 रोजी आशियातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली होती. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. आणि यासाठी प्रयत्न हे नानांचे प्रयत्न यामध्ये महत्त्वाचे होते. तर बघा, आता मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही नानांचा पुढाकार होता. 18 जुलै 1857. तर मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857 रोजी झाली. तर बघा, बॉम्बे असोसिएशन संदर्भात आपण थोडंसं पाहू. इथे बघा, मुंबईच्या विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग मोलाचा होता. जनतेची दुःखे, आता इथे बघा, जनतेची दुःखे सरकारच्या निदर्शनात आणण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या समवेत त्यांनी बॉम्बे असोसिएशन ही संस्था स्थापन केली. तर बॉम्बे असोसिएशन ही राजकीय संस्था होती. तर बघा, जनतेची दुःखे सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या समवेत म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाभाई नौरोजी हे त्यांचा सहभाग होता बॉम्बे असोसिएशन. आणि 26 ऑगस्ट 1852 रोजी, हे बघा, 26 ऑगस्ट 1852 रोजी मुंबईला बॉम्बे असोसिएशन ही संस्था स्थापन करण्यात आलेली होती. आणि यामध्ये नाना शंकरशेठ आणि दादाभाई नौरोजी होते. तर ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. यावरती क्वेश्चन आहे. आणि या संघटनेचे अध्यक्ष म्हणून जगन्नाथ शंकरशेठ यांची निवड झाली होती. तर यावरती क्वेश्चन आहेत मित्रांनो, लक्षात असू द्या. नानांनी आपल्या अधिकाराचा आणि संपत्तीचा समाजासाठी सरळ हाताने वापर केला होता. नाना मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य होते, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. त्यांनी गोरगरिबांना व अनेक संस्थांना आर्थिक मदत केली. ते दानशूर होते. सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच त्यांना मुंबईचे शिल्पकार असे म्हणतात. तर मुंबईचे शिल्पकार का म्हटलं जातं, यावरती पण क्वेश्चन आहे मित्रांनो. मुंबईचे शिल्पकार कोणाला म्हटलं जातं? जगन्नाथ शंकर शेठ यांना. तर बघा, आचार्य अत्रे यांच्याविषयी यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. आचार्य अत्रेंनी काय म्हटलेलं आहे? तर नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. तर यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा, इथे तुम्ही लक्षात ठेवा, 2 पर्सनॅलिटी इथे बघा. तर बघा, यापूर्वी मी सांगतो, जे 1857 साली स्थापन झालेले विद्यापीठ होतं, 18 जुलै 1857 रोजी मुंबई विद्यापीठ, त्याचे पहिले फेलो हे जगन्नाथ शंकर शेठ होते. हे लक्षात असू द्या. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. आणि ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस हा सन्मान दिला होता. जस्टिस ऑफ द पीस, यावरती पण क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा, इथे 2 पर्सनॅलिटी लक्षात ठेवा. जसं की अत्रे यांनी नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. तशाच पद्धतीने हे कार्यकाळ लक्षात ठेवा, 1803 ते 1865 नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा. तर बघा, 1904, हे बघा, इथे बघा, अजून एक पर्सेंटेज लक्षात ठेवा, फिरोजशहा मेहता. तर बघा, त्यांचा 4 ऑगस्ट 1845 ते 5 नोव्हेंबर 1915 हा त्यांचा कार्यकाल होता. यांना पण मुंबईचे सम्राट असं म्हणतात. द लायन ऑफ बॉम्बे आणि द अनक्राउंड एम्परर ऑफ द बॉम्बे असं त्यांना म्हटलं जातं. तर बघा, शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट किंवा मुकुट न धारण केलेला मुंबईचा सम्राट असं त्यांना म्हणतात. तर या दोघांविषयी कन्फ्यूज होऊ नका. या दोघांना पण सेम उद्गार त्यांनी काढलेला आहे या दोघांविषयी. पण त्यांचा कार्यकाळ जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही तो क्वेश्चन्स टॅकल करू शकला असता. ऑलरेडी तो क्वेश्चन्स विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याबाबत जगन्नाथ शंकर शेठ यांच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. तर असेच जर समाजसुधारक इन डिटेल तुम्हाला जर हवे असतील तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. मित्रांनो, अशा पद्धतीचे तुम्हाला मी व्हिडिओज घेऊन येईन या माध्यमातून. तुम्ही ऐकल्याबद्दल धन्यवाद.